नमस्कार. मी नितीन निकम. मी कलवंडे जिल्हा परिषद गटामध्ये विभाग म्हणून काम करतोय. मी 15 वर्ष या विभागामध्ये काम करत असताना अ, या विभागामध्ये हा विभाग 2 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला गेला आहे. चिपळूण मतदारसंघातली 10 गावं आणि घागर विधानसभा मतदारसंघातली 12 गावं. 12 गावामध्ये माननीय भास्करराव शेठ जाधव यांचं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे या 12 गावामध्ये गेले विधानसभेला सुद्धा आम्हाला 1460चं लीड मिळालं आहे 12 गावामध्ये. आणि मोठ्या संख्येने आपल्या ज्या गावामध्ये ज्या काय समस्या असतात त्या माननीय भास्करशेठ जाधव यांनी बऱ्यापैकी पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता ज्या वेळेला आम्ही विभागामध्ये फिरतोय, वाडी वस्तीवर बैठका करतोय, त्या बैठकीवर काही विकास कामाची नव्याने मागणी होती. त्याही कामाची आम्ही माननीय भास्करशेठ जाधव यांच्या माध्यमातून या नवीन आता जे सदस्य आता आपण उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण करणार असे आश्वासन देत आहोत. आणि भास्करशेठ जाधव यांनी दिलेले उमेदवार हे त्यांनी चांगल्या पद्धतीने निवडलेले आहेत असं मी सांगेन. की गेले कित्येक वर्ष आपण मुस्लिम समाजाला आपण या भागामध्ये उमेदवार दिली नव्हती आणि ही अनावधानं ही सीट त्यांना त्यांच्या पदरात पडले असं म्हणेन. की जो आम्हाला उमेदवार दिला गेला होता तो शेवटच्या फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी आम्हाला त्याने ती उमेदवारी नाकारली. म्हणजे भास्करशेठ जाधव यांनी विश्वासाने ती उमेदवारी दिली होती आणि ही नाकारली म्हणण्यापेक्षा त्यांनी तो दगा दिला असं मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेन. आणि त्यामुळे नंतर मग सर्व कार्यकर्त्यांनी विश्वास घेऊन शेवटच्या वेळी डॉक्टर सानिया तांबे सारखा एक चांगला उमेदवार मुस्लिम समाजाचा उमेदवार आम्हाला या भागात मिळाला. आणि त्यामुळे त्या पेशाने डॉक्टर आहेत आणि चांगले ऍक्टिव्ह आहेत. आम्ही ज्या वेळेला बैठका घेतो त्या बैठकीमध्ये ते चांगले संबोधित करतात समोर बसलेल्या बैठकांना. आणि मी या ठिकाणी हेही सांगेन की या विभागामध्ये काम करत असताना सर्व मुस्लिम समाज हा मशाल या चिन्हाच्या पाठीशी आहे, माननीय भास्करशेठ जाधव यांच्या पाठीशी आहे. कारण गेले कित्येक वर्ष हा या समाजामध्ये उमेदवार दिली गेली नव्हती आणि ही उमेदवार दिल्यामुळे या समाजामध्ये मोठं चैतन्य निर्माण झालं आहे आणि पूर्ण समाज पूर्ण या ताकदीने या निवडणुकीमध्ये सहभागी झालेला आहे. त्याबरोबर हे दोन्ही उमेदवार आमचे आहेत. या दोन्ही उमेदवारांना सुद्धा चांगला आम्हाला अभिप्राय या बैठकीवर मिळत आहे. मी या ठिकाणी एक मुद्दा आवर्जून सांगेन की या इलेक्शन मध्ये धनशक्तीचा वापर होत आहे, परंतु धनशक्तीच्या विरोधात आमची जनशक्ती ही आम्हाला नक्कीच आम्हाला या इलेक्शन मध्ये पाठिंबा देईल. कारण लोकांकडे पैसे आहेत पण आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्याकडे शब्द आहेत. जे शब्द आम्ही देतोय ते शब्द आम्हाला या भास्करशेठ जाधव यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण आता यापुढेही माननीय भास्करशेठ जाधव आमदार आहेतच. कारण ज्या वेळेला विधानसभेमध्ये जे आमदार मोठा आवाज उठवतात त्यांचा आवाज जसा तिथे गाजतोय तसा या मतदारसंघात गाजतोय आणि त्यांचाच आवाज या भागामध्ये आम्ही गाजवतोय आणि पुढे गाजू. त्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे की चांगलं वातावरण आहे. आपल्या पूर्ण जिल्हा गटामध्ये आता आम्ही 3 सभा घेणार आहोत माननीय भास्करशेठ जाधव यांच्या. त्या 3 सभेमध्ये सुद्धा पूर्ण वातावरण बदलून जाणार आहे. त्यामुळं आम्हाला या तिन्ही उमेदवार मोठ्या संख्येने मोठ्या भरघोस मतांनी निवडून येतील असा मला विश्वास आहे. नाही, परिणाम म्हणण्यापेक्षा ते एका धरणाचा एक पाण्याचा विषय तिथं मोठी अडचण होतीच. पाण्याचा विषय माननीय भास्करशेठ जाधव यांनी मागच्या वेळेला सुद्धा 3 बैठका एक बैठक घेतली होती. नुसतं कलवडे गावच नव्हे तर कलवडे गावाच्या खालच्या बाजूला जी काही गावं येतात त्या सर्व गावांना विश्वासात घेऊन कलवंड्यामध्येच दत्त मंदिरामध्ये बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व घेऊन एकत्र बैठक ती झाली होती. तिथून अधिकाऱ्यांना फोनाफोनी झाली होती, त्याचा पाठपुरावा झाला होता. परंतु मध्यंतरी काही ठिकाणी असं त्यांचं थोडस लक्षात आलं की सत्ताधारी पक्षच आपल्याला यामध्ये याचा पाठपुरावा करून ते विषय मार्गी लावू शकतो. त्यामुळे काही मंडळी तिकडे अप्रोच झाली, दादांचाही नाईलाज झाला असं त्यांचं सांगण्यात ऐकण्यात आलं आम्हाला. आणि त्यामुळे पूर्ण गावाबरोबर ते राहिले असं आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तो पूर्ण गाव एकत्र करून तिथे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या विषयासाठी ते पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला काय नाही, आम्हाला परिणाम म्हणण्यापेक्षा आता जनता आहे, जनतेच्या मनातलं काय आहे, ते त्यांच्यामध्ये प्रयत्न करतायत, आम्ही आमच्यामध्ये प्रयत्न करतोय. ज्या लोकांचा विश्वास आमच्यावर आहे ती लोक आम्हाला मदत करतील. ज्या लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे समोरच्या पार्टीवर ते त्यांना मदत करतील. हा, होय. धनशक्ती विरोधात विषय मांडण्यात बरोबर आहे की भागामध्ये प्रत्येकानं आमिष दाखवले जात आहेत.
आम्ही बैठकीवरती पुरावा आहेत ना, बैठकीवर आम्ही जातो, आम्हाला लगेच पुरा बैठकीविषयी लोक सांगतात ना आम्हाला, की आपलेच कार्यकर्ते काही लोक असतात, हळू येऊन सांगतात, काल एक बैठक झाली, आम्हाला एवढा आवाज फुटला. असतात तर त्याकडे न बोलण्यासारखे आहेत, न पटण्यासारखे आहेत, लाखात आकडे आहेत ते. पण ते आमचं म्हणणं असं आहे, की विकास कामं तुम्ही करणार नसाल तर नक्की आकडे घ्या, नक्की आकडे मांडा, आणि आकडे एवढे मांडा की ते तुम्हाला पुढच्या 5 वर्षात तुम्हाला ते एवढे पैसे कमी पडणार नाहीत. एवढे आकडे मांडा. तुम्ही स्वतःला आकडे मांडून स्वतःची विक्री करताय, आणि विक्री करताय ती फार स्वस्तात करताय. तुम्ही आकडे घेताय, त्याच्या मागे तुम्ही मतं किती देताय, त्या मतामागे पैसे किती होतात, ते पैसे तुम्हाला कितीच पुरणार, याचा कोणी हिशोब मांडला नाही. त्यामुळे विकास कामं करत असताना विकास कामं एका बाजूला करून घ्यायची, आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन आलं की पैशाचा बाजार मांडायचा. त्या गोष्टी गाव विकत घ्यायचे. अशा परिस्थिती आपल्याला निभावं लागेल. व नक्की लागेल. आम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलतो हे सर्व ठिकाणी पसरवलं जात आहे. उघाडाची ताकद कधीच कमी झाली नाही. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलं की पूर्ण ज्या पक्षाला म्हणजे उभाट्यासारख्या पक्षाला पूर्ण झिरो करायचा प्रयत्न केला गेला, पण आज त्याच पक्षाने उभारी घेतली. जवळपास 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे तोच फटका आता या ठिकाणी बसणार आहे. त्यांना बरेचसे मुंबईकर चाकरमानी जशी मशाल पेटून पेटून मुंबई टिकवली, तसं गावाला सुद्धा मशाल पेटून गाव टिकवणार आहेत. त्यासाठी पूर्ण गावागावातले चाकरमानी जे मुंबईला आहेत ते सर्व गावागावामध्ये येणार आहेत आणि मशाल पेटवण्यासाठी मदत करणार आहेत, आणि आपल्या भागातील सर्व उमेदवार निवडून देण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत.